त्यांना कधी घरचं बघायलाच लागलं ना, तुम्हीच सगळं बघायचं? नाही, मोठे निर्णय तेच घ्यायचे, पण बाकी सगळं बाकीचं बॅकएंडला मी होतेच. आणि ते माझं कर्तव्य होतं. आणि शेवटी दादांचा विश्वास होता की सुनेत्रा करेल. पण लोकांनी जेव्हा तुमच्यावरती ही टीका केली की अजून अजितदादांचा अंत्यविधी पण झालेला नाही, त्यावेळेस तुम्ही म्हणालात की ही जबाबदारी मला घ्यायचीच होती. पण ह्या टीकेकडे तुम्ही कसं बघत होता? कारण काय झालं की मी जर ती जबाबदारी घेतली नसती तर जे कार्यकर्ते अत्यंत हवालदिल झाले होते, शहरभर झाले होते. त्यांना कळत नव्हतं की नेमकं आपल्या आयुष्याचं पुढे काय होणार. आज पक्ष टिकणं, दादांनी एवढे कष्ट केलेले आमच्या डोळ्यासमोर आम्ही पाहिलेले आहेत. आणि त्यांची सगळी त्यांची लेगसी टिकवून ठेवणं हे माझं कर्तव्य असं मी समजलं. आणि त्यासाठी मी पुढे आले. मग शेवटी कसं की एकदा दादांचा विश्वास होता आणि तो मला जर सार्थ करायचा असेल तर मला केलं पाहिजे ना. तसंही आम्हाला टीकांची सवय होतीच ना. असं एकही दिवस झाला ना, एक गेला नाही का मागच्या काही वर्षात की दादांवर टीका नव्हती होत. आणि आमच्या अंगवळणी पडली होती ती सुद्धा. तेव्हा तो फारच कठोर निर्णय तुम्हाला घ्यायचा होता. कारण मग दादा नसताना ह्या गोष्टी करणं अत्यंत म्हणजे जिकरीच होतं. पण हेही तितकंच खरं होतं की आपण उभं राहायला पाहिजे ह्या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांसाठी, आपल्या पक्षासाठी, जनतेसाठी. आणि एकच मनात विचार होता की दादा असते तर काय केलं असतं. उपमुख्यमंत्री पद स्वीकार, कारण दादांना त्यांच्या सगळ्याच चढ उतारामध्ये मी पाहिलेलं आहे ना. मग त्यांनी काय भूमिका घेतली असती. साधारण त्यांचा तो पिंड होता, पिंड मला लक्षात यायचा किंवा त्यांच्यासारखं तर कधीच होऊ शकणार नाही कोणी. त्यांच्यासारखे तेच त्यांच्या कुठल्याच गोष्टीची सर कुणालाच येऊ शकत नाही. पण त्यांचं इतकं कष्ट, इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या टिकवून ठेवणं आमचं कर्तव्य आहे. जितकं शक्य आहे तितकं आम्हाला थोडंसं हार्डवर्क करायला लागेल, थोडं शिकायला लागेल. कठीण आहे खूप. ते सोपं वाटत आपल्याला जरी वाटलं तरी ते अत्यंत कठीण आहे. त्यातून माझ्या वडिलांनी पण लहानपणापासून सांगितलं होतं की कुठलीही परिस्थिती आली तरी फेस करायचं, मागे कधीच हटून बघायचं नाही. तो पिंड पहिल्यापासून होताच. कधी कुठलीही संकट आलं तरी कधीच प्रत्येक गोष्टीला फेस केलेला. टीका करणारे लोक काय होते, त्यांचं काय लॉजिक होतं? तुम्ही तो तर दादासारखा निर्णय घेतला, ही पण बाजू त्यावेळेला चर्चेत आली होती की अजितदादांनी पण हेच केलं असतं. नाही, त्यांना म्हणजे काही जण आता आपण सगळे पुरोगामाच्या गोष्टी बोलतो, पण काही ना वाटायला की 3 दिवसातच काय गरज होती का करायची. पण आम्ही दादांचं श्राद्ध म्हणजे हे केलं होतं, म्हणजे 13व्याला 12व्याला करतात ते 3ऱ्या दिवशी आम्ही सगळ्या गोष्टी सगळे विधी केले होते. आणि त्याच्यानंतर मग मी शपथ घ्यायला आले होते, सगळे विधी पूर्ण करून. आणि काही आमच्या कुटुंबातल्या लोकांची विधी अलीकडे करतात लवकरच, 13 दिवसाची वगैरे वाट बघत. आता समाज आता समाज वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी आणि समाजाचं काय बोलतात ते. पण तेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेला ती टीका होते याची तुम्हाला जाणीव होत होती की असं काहीतरी टीका होती आपल्यावर सुद्धा? हो, कळत होतं ना की टीका होती. पण आता एकदा निर्णय घेतलाच होता मी, आणि मग त्यासाठी मला खंबीर होणं गरजेचं होतं. आणि तो प्रयत्न मी आजपर्यंत करतेच आहे. त्या मुलाखतीचं महत्त्व हे आहे की सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्याबद्दलचे जे वेगवेगळे विवाद तयार झाले होते त्याचं उत्तर म्हणणार नाही, पण त्यांना काय त्यावेळची त्यांची भावना होती ते महाराष्ट्रानं समजून घेणं ह्या टप्प्यावरती फार गरजेचं होतं. म्हणून ही मुलाखत होती आहे. मी म्हणूनच म्हटलं की हे व्यक्तिमत्वाचा उलगडा आहे. कारण त्यांचं शिक्षण, त्यांचा एकूण अनुभव. पण मग पक्षप्रमुख व्हायचा पण त्याच वेळेला निर्णय झाला की तो नंतर झाला? साधारणतः तेव्हाच म्हणजे निर्णय झाला. पक्षातल्या पण सगळ्याच प्रमुख लोकांनी त्याला मान्यता दिली. म्हणजे त्यांनीच माझं नाव पुढे केलं. प्रस्ताव त्यांच्याकडनं झाला? त्यांच्याकडनंच झाला. तेच मग माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेले.
सगळ्यांचा निर्णयाने पक्षप्रमुख मला केलं आणि दादांचं पण उपमुख्यमंत्री पद मला देण्यात आलं. सगळ्यांच्या संमतीने झालं हे. पण आपण उपमुख्यमंत्री व्हायचा हा निर्णय तुमचा स्वतःचा की तुम्ही फार असं सगळ्यांनी मिळून कुटुंबात बसून निर्णय घेतला? नाही, माझ्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा, सगळ्या वरिष्ठांनी सुद्धा तसं मला सांगितलं की आपणच ही जबाबदारी घेतली पाहिजे, आम्ही आहोतच सगळेजण तुमच्या बरोबर. आणि सगळ्यांचंच तसं म्हणणं होतं. मग मलाही जनतेसाठी उभं राहायचंच होतं. त्याच्यामुळे मग सगळ्यांचा निर्णय मी मग त्याला होकार दिला. पण तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून मग सगळी घटना त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या की पक्षप्रमुखाचं काय काम आहे किंवा पक्ष कसा चालतो, आणि तोपर्यंत तुम्हाला पक्ष कसा चालतो ह्याची पूर्ण कल्पना नसणार? नाही, अनेक गोष्टी मी शिकतच आहे सतत. सध्या शिकण्याचंच माझं हे चालू आहे. शिकत शिकत मी जास्तीत जास्त माझी म्हणजे जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करते सगळ्याच बाजूने. पण आता पक्ष पूर्ण तुम्हाला सगळ्या फादर मदर त्या छोट्या कार्यकर्त्यांच्या नेमणुका हे सगळं पूर्ण समजून घेतलं? हो, समजून घेतलंय. आता ते चाललंय. आता कारण काय असं की 13 दिवस झालं की लगेच अधिवेशन झालं की एक निवडणूक. म्हणजे सुरुवातीला मला वाटतं MLCच्या निवडणुका झाल्या, नंतर मग खासदारकीची निवडणूक झाली राज्यसभेच्या, नंतर परत दुसरी MLC आली अशा, आणि नंतर मध्ये मध्ये अधिवेशन आहेत. माझ्या परीनं मी सगळ्याच गोष्टी शिकण्याचा आणि म्हणजे हा पूर्णपणे समजून काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि करते मी माझ्या परीनं बऱ्याच गोष्टी. पण सगळीकडेच वेळ देणं जरासं तितक्या प्रमाणात कसं होतं की दादांच्या कामाचा आवाका, खूपच दादांची आजही महाराष्ट्रात म्हणजे दशावतार असल्यासारखा दादांचं कामाचा आवाका होता. ॲट अ टाइम एवढ्या गोष्टी ते करायचे आणि तीच सवय सगळ्यांना झालेली आहे. आणि त्यामुळे नाही, त्यामुळे कसं होतं की नाही म्हटलं तरी त्यांच्या तुलनेमध्ये नक्कीच फरक पडतो. त्याच्यामुळे लोकांना ती सवय झाली. दादांनी लोकांचे तसे त्या वेगाने कामं केलेली आहेत. चोफेर त्यांचं लक्ष असायचं. फक्त महाराष्ट्रच नाही, सगळीकडेच, म्हणजे कुटुंबाकडे तसंच असायचं, प्रत्येक कार्यकर्त्याकडे असायचं, प्रत्येक ठिकाणी असायचं. आणि एवढं सगळीकडं लक्ष असायचं त्यांचं. त्यांची कामाचा वेग, त्यांच्या वेळा, त्यांची शिस्त, ह्या सगळ्याच गोष्टी लोकांच्या म्हणजे मनामनात कणाकणात आहेत. त्याच्यामुळं नाही म्हटलं तरी दादांची होतच, म्हणजे दादा असे होते, आता हे होत येऊन तुम्हाला ते सांगत असणार. हा, तर ते तर साहजिकच आहे. आणि त्यांनाही जड जाणारच ना की दादासारख्या माणसाचं नेतृत्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना त्यांनाही जड जाणारच ना कुणाला तरी दुसऱ्यांना स्वीकारणं. त्यांच्यासाठी सुद्धा ते जरासं अवघडच आहे ना. आणि मी तशी अपेक्षा लगेच करत नाही, पण शेवटी हे कामातूनच त्यांनी कमावलेलं होतं. पण तुम्ही राज्यव्यापी दौरा करणार होतात मी असं ऐकलं? करणार आहे, तेच मी म्हटलं की आता मी नक्कीच करणार आहे. तेच म्हणजे एक एक झालं की चालूच आहे, होतंय. आणि जितका वेळ मला देता येईल तेवढा मी जनतेसाठी देण्याचं ठरवलेलंच आहे. एक मूलभूत फरक होता, म्हणजे अजितदादांच्या बद्दल असं होतं की शाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती अजितदादांनी कधी सोडली नाही, आणि ते नेहमी सांगायचे की तो जरी आमचा मित्रपक्ष असला तरी ती शाहू फुले आंबेडकरांची आमची विचारधारा आहे. मी बघितलं की तुमचा पहिला दौरा हा झाला तो कराडला झाला. हो, बरोबर. प्रीतिसंगमूर्ती तुम्ही गेला. हो. पण आता तीच विचारधारा ठेवून तीच विचारधारा ठेवून आपण पुढे चाललेलो आहोत. कारण अजितदादांची लेगसी चालवायची, आदरणीय परमपूज्य यशवंतराव चव्हाणांची लेगसी चालवायची, तर ह्या गोष्टी म्हणजे ह्या महत्वाच्याच आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच आम्हाला पुढे जायचं आहे. आणि तशाच प्रकारे सगळ्या गोष्टी असणार आहेत. कारण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांचाच ह्याने ध्येयाने आपण पुढे चाललेलो आहोत. दादाने तेच केलं, आपण तेच करणार आहोत.